दिवसापासूनच आहे. 5 दिवस झाले. इथं दुसरं कुणीच नव्हतं तेव्हापासून पण. सेम. सावीचा मेसेज. आणि मला सांगा, एक मिनिट हा. रीने, एक तर सकाळी तुझ्यामुळे उशीर झाला आणि आता तूच डिस्टर्ब करतेस बाई. हा, किती वेळा सांगायचं शूट सुरू व्हायच्या आधी फोन सायलेंट वर ठेवत जा म्हणून. आणि कोण तुला एवढं सकाळ सकाळ फोन करते? अगं ते आहेत एक जण, त्यांना किती सांगितलं तरी ते काय ऐकतच नाहीत. ऐकत नाहीत. दे इकडे, मी बोलते त्यांच्याशी. नाही नाही नाही, केला केला, सायलेंट केला मी. आता आता परत जो वाजला ना तर बघत. सॉरी सॉरी. उनका कट केलं हिनं. बोलायला घाबरत असेल. सॉरी हा काका. रेडी? रोल कॅमेरा ऍक्शन. बोला. माप वेळ झाला. तिथं दुसरं काहीच नव्हतं तेव्हापासून नाही बघा दुकान. ताई, हो ताई, चहा घ्या. अरे काय करताय? तुम्ही विसरला काय? ह्या घरात सुनांनी पेपर वाचलेला आवडत नाही ते. ताई, काय हो नीता, हे बघ काय. अहो, अशी कशी बातमी छापून आली? धैर्य भाऊजी तर दारूला हातही लावत नाहीत. काय ग, आता तुम्ही हात लावून चुरगळलेला पेपर मुजुमदारांच्या पुरुषांनी वाचायचा का? की त्यातली एखादी ऍड वाचून इंटरव्ह्यूला जायचंय? नाही. वाचू दे गाई, वाचू दे. जनरल नॉलेज वाढवण्यासाठी कदाचित वाचत असतील पेपर. आता एवढा पेपर वाचलाच आहे तर मग काय ते ब्रेकिंग न्यूज काय हेडलाईन काय असते ती वाचून दाखवा. वाच की, वाच ग, वाच वाच वाच. नको, सॉरी आई. वाच म्हणलं ना, वाच. काय ग, आता तोंडाची घडी का बंद झाली? बोल की. वाच वाच. वाच म्हणलं ना, वाच. धैर्य मुजुमदार. काय? दारू पिऊन धैर्य मुजुमदार यांनी केली गरीब मजुरांना मारहाण? बघा, आता साहेब नशा पाणी करायला लागले. नाही, नशा करायला काय प्रॉब्लेम नाही, पण डायरेक्ट मारामारी. इरा, इरा, धैर्य उठला काय बघ. आणि उठला असेल तर सांग, मी बोलवले म्हणून ताबडतोब. हो, लगेच बघते. धैर्य आणि दारू? धैर्य दारू पिणं शक्यच नाही.
मला वाटतं ही बातमी ज्यांनी दिली त्याचा काहीतरी गैरसमज झालेला असणार आहे. गैरसमज नाही, धैर्याला बदनाम करण्यासाठी मुद्दाम आखलेला डाव आहे हा. आणि कुणी आखलेला असला तर सावीनं आणि तिच्या त्या थेरड्या आजोबानं. हे सगळं त्यांनी केलंय. मला सांग ना, सावीशिवाय तिकडे दुसरं होतं तरी कोण? व्हिडिओतली फ्रेम आली ना डोळ्यासमोर, कळलं मला ते. हा, काही काम होतं का? ते आत्यांनी बाहेर बोलवलंय तुम्हाला. हा, तिला जाऊन सांगा की येतोय लगेच. अहो पण त्यांनी लगेच बोलवलंय. हो, मग आधी तिला जाऊन सांगा तरी, मी येतो की लगेच. नाही, मला डाऊट होताच. हे सगळं त्या भाऊराव नाईकनं त्या सावीनच केलेलं असणार. त्यांनीच सांगितलं असणार हे छापायला. तुम्ही म्हणजे आतली न्यूज दिली त्याबद्दल थँक्यू बरं का. खूपच इम्पॉर्टंट माहिती दिली. थँक्यू. चला. कळलं? हे सगळं त्या हेरड्यानं त्या सावीनं केलेलं आहे. त्यांनी हे मुद्दाम सगळं केलंय. हे त्यांनीच छापून आणलंय पेपरमध्ये, त्याची आपली बदनामी करण्यासाठी. माझ्या आतल्या माणसांनी खबर दिली आहे मला. सगळी दुनिया राहिली बाजूला आणि ही पोरगी धैर्याच्याच का मागे लागली तेच कळत नाही. आई, काय झालं? मला कशाला बोलवले? या बाच्या, अजून तुला काहीच खबर पाहत नाही. अरे ते भाऊराव नाईक तुझी बदनामी करायला लागलेत. आणि तू म्हण कशाला बोलवलंय मला? बदनामी? मला आतल्या सूत्रांनी सांगितलंय की हे सगळं त्या थेरड्यानं त्या सावीने केलंय म्हणून. मी तर म्हणतो सरळ पोलीस स्टेशनला जाऊ आणि अब्रू नुकसानीचा दावा ठोकून देऊ त्यांच्यावर. काही गरज नाहीये. हा विषय जोपर्यंत पूर्णपणे क्लिअर होत नाही तोपर्यंत मी कसलीच ऍक्शन घेणार नाहीये. अहो काहीतरी खाऊन तरी जा. बघितलंस, त्या सावीनं मागचा पुढचा विचार न करता शाळा आपणच पाडली अशी कंप्लेंट केली होती. आणि तर माझ्याकडे कन्फर्म न्यूज आहे, तरी पण ह्याला क्लिअर करायचंय. आई, त्याची बदनामी म्हणजे आपली बदनामी नाही का? एकदम करेक्ट बोलतोयस दादा तू. मी काय म्हणतो, आपण आता वकिलाला बोलूनच घेऊ आणि केस ठोकून देऊ त्या नायकांवर. तसं पण ना, या अशा केसेस ना सॉल्व्ह व्हायला लय वेळ लागतोय. काय मामा? हे आत्ताच केलेलं बरं. काका, मला सांगा, तुम्ही रोज एवढ्या सकाळी दुकान उघडता? हो. तुमचा स्पेशल मेनू काय? आणि सकाळ सकाळी गिराईक येतात तुमच्या इथं? आता गिराईक तशी गर्दी व्हायला पाहिजे, पण नाही होत. अहो, आजूबाजूची दुकानं सगळी बंद पडायला लागली. अहो, एक नंबर क्वालिटी नाश्ता, खाण्याबरोबर वायफाय, पेपर पण ठेवतो या, पर लोक काही येत नाही. ते आता दर्जाबरोबरच नाव बी व्हायला पाहिजे. म्हणून तर तुम्हाला बोलवलंय. काका, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो, तुमची ही जागा पण चांगली आहे. आणि बघा, तुमची ही सगळी दुकानं आहेत ना, अशी चालते.
आम्ही आमच्या ब्लॉग मधून त्या सगळ्या गोष्टी सांगू. म्हणजे हे तुमचं वायफाय, पेपर आणि शपथ कट. हा, आणि मला शिकव तू एवढा चांगला चाललेला शॉर्ट कट करायला लावल्या. तुम्ही हे सगळं उरकून घ्या, मी आलेच. सावे अगं सांगून तर जा कुठे निघालास. सावे अगं थांब. एवढी फष्टेत तरा कुठे गेली असेल. मला तर का नाही धैर्य भाऊजी देव माणूस वाटतात बरं का. त्यांना बदनाम करायसाठी मुद्दाम कोणतरी सगळं छापून आणलं असणार. आता आपली शाळा आपण भलतीच कोणतरी उडवली असणार आहे, पण नाव आलंय धैर्य भाऊजींचं. आणि वंशांनी पण कसला विचार न करता त्यांच्यावर जाळ घेतलाय. आता आपल्या शाळेतल्या पोरांना पण मदत त्यांनीच केली का नाही. हा, मला तर काय वाटतंय त्यांना बदनाम करायसाठी का नाही मुद्दाम हे सगळं कोणतरी करतंय. हॅलो. भाऊराव नाईक नमस्कार. बातमी वाचलीत का? हो वाचली की. मला काय वाटतं कोणीतरी खोडसाळपणानं मुद्दाम ही बातमी छापून आणलेली दिसते. तुम्ही का असं कपटानं वागताय? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, ही बातमी आम्ही छापून आणली आहे? उगाच आता खऱ्याचं कातडं पांघरून घेऊ नका. हे सगळं घडलं तिथे कोण होतं? तुमची नात ना. म्हणजे तिनेच फोटो काढलेले असणार की फोटो काढायला मजूर जाणार आहेत म्हणून म्हणतीये. कपटी मनानं आरोप फेटाळण्यापेक्षा खऱ्या मनानं आरोप स्वीकार करा. ही बातमी तुम्हीच मुद्दाम छापून आणले. हे पहा, मी कुठलीही बातमी छापून आणलेली नाही. तुमची शाळा पडली तेव्हा ती शाळा आम्हीच पडली अशी बोंबाबोंब तुमच्या नातीनच केली होती नाही का? मग आता आमची बदनामी होतीये म्हटल्यावर आम्ही तरी गप्प कसं बसायचं? हे बघा, आमची सावी तिथं होती हे बरोबर आहे, पण ती असं करणं शक्य नाही. आणि हे असं करून आम्हाला काय मिळणार आहे? विश्वास ठेवा, याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही. बाद झालं भाऊराव, मला अजून काहीच ऐकायचं नाहीये. आता लवकरच मी तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. हॅलो हॅलो हॅलो. भाऊ काय झालं? कुणाचा फोन होता? दामिनी मुजुमदार. काय म्हणत होत्या त्या? त्यांचा असा गैरसमज आहे की ही बातमी आपण छापून आणल्या. अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत आपल्यावरती. अरे देवा, म्हणजे आपण आपली शाळा विकून त्यांच्याकडनं पैसे घ्यायचं राहिलं. आपणच त्यांना पैसे द्यायचे वय? हा, नशीबच खोटं या घरात. तरी मी सांगत होते त्यांच्या वाकड्यात शिरू नका म्हणून, पण माझं कोण ऐकते देवा? ते तुम्हाला तुमच्याच मनमान्या करायच्या असतात. आधीच ती शाळा विकली असते ना तर बरं झालं असतं, पण नाही, माझं नाही ऐकायचं तुम्हाला. दादा, तुमच्या संपादकांचं ऑफिस कुठे आहे? ऑफिस तिकडे आहे, पण साहेब थांबायला लागेल, मीटिंग सुरू आहे. अहो काय झोपेत बातम्या छापता का हो तुम्ही? हा, ही बातमी 100% खरी आहे याचा काय प्रूफ आहे तुमच्याकडे? आणि अशी बातमी आणून कुणी दिली तुम्हाला? भाऊने इथं जमा केली ही माहिती. काय भाऊ? अहो काय डोकं पिकं फिरलंय का तुमचं? काय बोलताय कळतंय का तुम्हाला? अहो, भाऊ म्हणजे पत्रकार भाऊ जगदाळे असं मला म्हणायचं आहे. आणि त्यांच्या बातम्या 99% करेक्ट असतात. असतील, पण ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. कारण जिथं हे सगळं घडलं तिथं मी होते.
आणि मी 99% नाही 100% गॅरंटीने सांगते की धैर्य मुजुमदार दारू प्यायलेले नव्हते. हो असेल ही, म्हणून तर आमच्या बातमी पुढे प्रश्नचिन्ह दिले. अहो लोक बातमी वाचतील का तुमचं प्रश्नचिन्ह वाचतील? हा, त्या प्रश्नचिन्ह तिथनं काढा आणि तुमच्या पत्रकारितेच्या समोर लावा. म्हणे 99%. अहो कळतंय का तुम्हाला? एखाद्या गोष्टीची शहानिशा न करता फक्त व्हायरल होण्यासाठी तुम्ही ही बातमी छापली. अहो तुमच्या या बेजबाबदारपणामुळे ना एखाद्या प्रतिष्ठित कुटुंबाच्या इज्जतीची बदनामी होईल. कळतंय का तुम्हाला? ते काही नाही, जशी तुम्ही ही बातमी छापली ना तशी अजून एक बातमी छापायची. ही बातमी खोटी आहे आणि त्यासाठी आम्ही धैर्य मुजुमदारांची दिलगिरी व्यक्त करतो. अशी बातमी ठळक हेडलाईन मध्ये छापायची उद्या. आणि उद्या सकाळी पेपर उघडल्या उघडल्या मला जर ती बातमी दिसली नाही तर तुम्ही हे पत्रकारितेच्या नावाखाली जो खोटारडेपणा करता ना, अख्ख्या कोल्हापूरमध्ये व्हायरल करेल मी. कारण मी पण सोशल मीडियावर एक जेन्युइन चॅनल चालवते. कळलं? नाही मॅडम, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. सावी, तू माझ्या बाजूने बोललीस हे ऐकून बरं वाटलं. मी तुमच्या बाजूने नाही बोलले, सत्याच्या बाजूने बोलले. भाऊंनी आम्हाला तेच शिकवलं. हा पण तरी तू माझी बाजू मांडलीस त्याबद्दल थँक्यू. इट्स ओके. ऐक ना सावी, नाश्ता आपण एकत्र नाश्ता करायचा का? नाश्ता? नाही म्हणजे तुला वेळ असेल तर. नाही, ते माझे कोलॅबरेशनची कामं राहिलेत जरा, मला निघावं लागेल. अरे उरकले तुम्ही? हा मग विषय काय? पण तू कुठं गायब झालतीस का? दारू पिऊन धैर्य मुजुमदार यांनी केली गरीब मजुरांना मारहाण. काय आहे आणि कुठे गेलेलीस तू? या पेपरवाल्यांच्या ऑफिस मध्येच गेले होते. ही शपथ, एक नंबरच की. मग काय रिप्लाय दिला आपल्या हिरोनं? हिरो काय हिरो? हिरो बिरो काय नाहीये तो. सावे, तुमचे मूवी ब्लॉकबस्टर होणार यात काही वादच नाही बघ. देखो वह आ गया. हीरो का नाम ले और हीरो हाजिर. जरा जास्त बोलते असं नाही वाटत का तुला? असा लुक द्यायची काही गरज नाहीये. मी नाश्ता करायला आलो इथं. दादा, एक प्लेट पोहे द्या.
खाणार काय? नाही नाही नाही. घे 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 लावाय नाही घ्यायचं रिनी हे बघ आणखी एक आणखी एक तू जरा असं कसलं क्यूट आणि रोमॅन्टिक मुवमेंट आहे ना. वाव, ऐक. आजी अगला असते कशाला? हा की अगं बाई फोटाने कशाला ते आता लागतेच कशाला? फोटो काढतात तर काढूच की, लागायचं काय त्याच्यात? घे मी भरवतो तू खा. एक 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 मिनिट हा. त्याच काय? आज कधी आमच्या लग्नाचा 40वा बर्थडे हाय. ओ म्हणून का नाही आयला हिला फिरायला घेऊन आलोय. पण तुझी गाठ अजून जुळलेली दिसत नाही. तुमच्यासारखं कुणीतरी साथ निभावणारं भेटलं ना की मग जुळेल. माझ्यासारखा कशाला? मीच आहे की. गेली 40 वर्ष काढल्या तिच्या बरोबर. आता ही राहू दे बाजूला, तूच कर माझ्याशी लगीन. अहो आजोबा, वाटतोय तेवढा सोपा नाहीये विषय. इकडे एकाच वर्षात तुम्हाला ही 40 वर्ष सुद्धा सोपी वाटायला लागतील. हा मॅडम आहेत का नाही, या कोल्हापूरची तिखट झोमणारी मिरची आहेत. मग तर करणार का हिच्याशी लग्न? मी हाय म्हणून 40 वर्ष यांच्या संग निभावलंय. ह्यांना पण कळू दे जरा. काय नाही आजी, एकदा जुळलं ना की मग मी पण तुझ्या म्हाताऱ्याला सांभाळून घेईन. बाकी आता प्रेमाचा विषय काढलाच आहे तर मत पण माझ्या पुढे फिकं पडेल. एवढी गोड आहे मी. आणि कसं आहे आजोबा, जर कुणी माझ्या वाकड्यात चिरलं ना तर फक्त त्यांच्यासाठीच मी तिखट आणि जोमणारी मिरची. कारण माझा साधा हिशोब आहे, रिस्पेक्ट दिला तर प्रेम आणि माल दाखवला तर गेम.